Hello and welcome friends. My name is Vajnath Lam and I will be your today's mathematics tutor. So today we are going to discuss the important questions from the circle chapter. आतापर्यंत आपण काय पाहिले गाईज मागच्या 3 सेशन मध्ये सर्कलचे आपण प्रिव्हियस इयरचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि त्याचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तेच आपण कंटिन्यू करत आता आपलं हे फोर्थ सेशन आहे सर्कल वरती. त्यामध्ये सुद्धा आपण जे इम्पॉर्टंट सीईटीच्या नुसार जे क्वेश्चन असतील ते आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग. तर क्वेश्चन नंबर 9. The two circles centered at 2,3 and 4,5 intersect each other. If their radii are equal, then the equation of common chord is. काय विचारलं त्यांनी? दोन सेंटरचे दोन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की ते एकमेकांना ते सर्कल आहेत ना ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात, बरोबर. आणि अजून सांगितलं की इफ देअर रेडाईज आर इक्वल, म्हणजे त्याच्या रेडियस जर इक्वल असतील तर त्याची इक्वेशन ऑफ कॉमन कॉर्डची इक्वेशन काय असेल. पहिल्यांदा गिवन लिहून घ्या काय दिले ते. गिवन सेंटर C1 इज इक्वल टू 2,3. नेक्स्ट सेंटर C2 इज इक्वल टू 4,5. आणि विचारले काय त्यांनी? अजून त्यांनी सांगितलंय की R1 इज इक्वल टू R2, म्हणजे दोघांची रेडियस ही सेम आहे, बरोबर. आता त्यांना आपल्याला विचारले काय? इक्वेशन ऑफ कॉमन कॉर्ड इज. काय असेल इक्वेशन ऑफ कॉमन कॉर्ड गाइज? सो त्याचा फॉर्म्युला आहे S1 S2 इक्वल टू 0. आता S1 काय आहे? तर इक्वेशन ऑफ फर्स्ट सर्कल आणि S2 आहे इक्वेशन ऑफ सेकंड सर्कल. आता फर्स्ट सर्कलचा आपल्याला सेंटर माहिती आहे, रेडियस तर इक्वलच आहे. फर्स्ट सर्कलचा सेंटर माहिती आहे, त्यावरून इक्वेशन लिहून घ्या. x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इनसाइड द ब्रॅकेट S2 इक्वेशन ऑफ सर्कल 2, that is x minus 4 bracket square plus y minus 5 bracket square equal to 0. आता मला एक सांगा, इथं आपण रेडियस का नाही घेतली? रेडियस ऑफ द बोथ द सर्कल्स आर इक्वल. दॅट मीन्स इफ देयर इज अ प्लस और मायनस द बोथ रेडियस विल गेट कॅन्सल आउट. सो नो नीड टू राइट हियर. ओके, सिम्प्लिफाय करायला फक्त आता काय? x minus 2 bracket square will be x square minus 4x plus 4 plus y square minus 6y plus 9 minus inside the bracket will be x square minus 8x plus 16 plus y square minus 10y plus 25 equal to 0. ठीक आहे. आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. आता x square y square will get cancel out. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येत आहे? 4x plus 4y मायनस 28 इक्वल टू 0. आता याच्यातून 4 कॉमन घेऊ शकता, म्हणजेच काय राहील ब्रॅकेट मध्ये x प्लस y मायनस 7 इक्वल टू 0. म्हणजेच तुमचा रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ कॉमन टँजंट दॅट इज कॉमन कॉर्ड इज x प्लस y मायनस 7 इक्वल टू 0. हे तुमचं गाइस रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ कॉमन टँजंट. इथे लिहून घ्या. इक्वेशन ऑफ कॉमन, सॉरी नॉट टँजंट, इट इज अ कॉर्ड. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ कॉमन कॉर्ड. सिंपल गाइज, समजला? थम्स अप गाइज. ज्यांना क्वेश्चन मध्ये काही डाऊट असेल ते त्यांच्या क्युरीज कमेंट बॉक्स मध्ये करू शकता. ओके, थँक्यू सो मच. डन गाइज. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 10. इफ द लाइन्स 3x minus 4y minus 7 equal to 0 and 2x minus 3y minus 5 equal to 0 pass through the diameters of the circle of area 49 pi square units, then the equation of circle. काय दिलेलं आहे आपल्याला इक्वेशन मध्ये गाइस? दोन इक्वेशन दिलेत लाईनचे आणि सांगितलंय की दोन्ही इक्वेशन हे आपल्या डायमीटर मधून पास करतात आणि त्यांनी एरिया ऑफ सर्कल सुद्धा दिलेला आहे. आता पहिल्यांदा जे दिलंय ते गिवन लिहून घ्या आपण. काय दिलंय? गिवन लाइन्स दॅट इज 3x minus 4y minus 7 equal to 0. Call this equation number 1 and next equation is 2x minus 3y minus 5 equal to 0. Call this equation number 2. मला एक सांगा, हे जर दोन्ही इक्वेशन डायमीटर मधून जर पास होत असतील तर त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असेल बरं? येस, ह्या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा आपल्या रिक्वायर्ड सर्कलचा सेंटर असेल गाइस, कारण की दोन्ही इक्वेशन ऑफ लाईन हे सेंटर मधून पास करत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्यांना सॉल्व्ह करायचं. इक्वेशन 1 and 2 वी हॅव टू सॉल्व्ह. फॉर दॅट वी हॅव टू मेक द कोएफिशिएंट सेम. देन ओनली आपण एलिमिनेशन मेथड वापरून त्याची व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर ह्याला काय करा? फर्स्ट इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करूया 2 नी आणि सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करूया 3 नी. काय येईल? 6x minus 8y
आता -14 2 7 आर -14 इक्वल टू ते काय होईल +14. 3 नेक्स्ट 3 2 आर 6 3 3 आर -9y इक्वल टू 3 5 आर -15. पण राईट हँड साइडला घेतलं तर +15. आता ह्या दोघाला बी सबट्रॅक्ट करा. मायनस प्लस मायनस 6x 6x will get cancel out. -8y plus 9y will be y equal to -1. काय आली y ची व्हॅल्यू गाइस -1. आता ही y ची -1 व्हॅल्यू यामध्ये सबस्टिट्यूट करूया आपण. तर काय येते 6x -8 -1 इक्वल टू 14. तर 6x इक्वल टू हे काय येणार आहे +8 इक्वल टू 14. म्हणजे 6x इक्वल टू काय येणार आहे 14 - 8 which is equal to 6. तर y ची व्हॅल्यू काय येणार आहे गाइस, सॉरी x ची व्हॅल्यू काय येणार आहे मी इथे लिहितो. तो x इक्वल टू गाइस 6/6 which is equal to 1. ठीक आहे गाइस. तर आपल्याला कोणत्या व्हॅल्यू भेटला गाइस, ह्या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटला आहे. आणि तो काय आहे, दॅट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हाच आपला काय आहे तर सेंटर आहे. सेंटर x, y is equal to 1, -1. That will be the required center of our circle. अजून काय दिले त्यांनी, सर्कल ऑफ एरिया दिलाय गाइस. एरिया किती दिलाय 49 पाय स्क्वेअर युनिट्स. पण एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे πr². इक्वेट करा. पाय विल बी कॅन्सल आउट म्हणजे r² इक्वल टू 49. आता r² जर 49 असेल तर स्क्वेअर रूट घ्या. r इक्वल टू किती येणार आहे 7 युनिट्स. गॉट इट. आता आपल्याला सेंटर माहिती, रेडियस माहिती आहे. इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड करण्यासाठी आपल्याला कोणतं फॉर्म्युला यूज करायचा आहे, युजिंग द सेंटर रेडियस फॉर्म. यूज सेंटर रेडियस फॉर्म. आय होप सगळ्यांना माहित असेल हा सेंटर रेडियस फॉर्म काय आहे. मी त्याचा फॉर्म्युला पण लिहितो इथं. x - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू r². आता h, k काय आहे, h, k या ठिकाणी सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत. ओके, हे आहेत आपले h, k. नीट लक्षात ठेवा. h, k हे सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत आणि रेडियस किती आहे 7 युनिट्स. सबस्टिट्यूट करा. x - 1 h हे 1 आहे प्लस y - k म्हणजे -1 प्लस 1 विल बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 7². सिंप्लिफाय करा. x² - 2x प्लस 1 प्लस y² प्लस 2y प्लस 1 इक्वल टू किती 49. 7² चा किती 7² म्हणजे 49. सिंप्लिफाय करा. x² प्लस y² minus 2x plus 2y plus 1 plus 1 2. 2 minus 49 will be minus 47 equal to 0. And guys, this is our required equation of circle. तुमचं फायनल आन्सर असेल इक्वेशन ऑफ सर्कलचं हे x² plus y² minus 2x plus 2y minus 47 equal to 0. समजलं काय सगळ्यांना कसं केलं आपण. काय दिलं त्यांनी दोन इक्वेशन ऑफ लाईन दिल्यात. सांगितलं की हे दोन्ही इक्वेशन ऑफ लाईन हे सेंटर मधून पास करतायत. म्हणजे त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा आपला रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कलचा सेंटर आहे. नंतर त्यांनी दिले की सर्कलचा एरिया दिलाय 49 पाय. त्याच्यावरून आपण एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला वापरून आपण r फाइंड करू शकतो, म्हणजे रेडियस फाइंड करू शकतो. बरोबर. आता रेडियस माहिती, सेंटर माहिती, काय यूज करायचं आहे आपल्याला, सेंटर रेडियस फॉर्म यूज करायचा आहे. म्हणून सेंटर रेडियस फॉर्म जर यूज केला तर तुमचं फायनली इक्वेशन ऑफ सर्कल भेटून जाईल. आय होप गाइस सगळ्यांना हा क्वेश्चन समजला असेल. हा सुद्धा मागच्या वर्षी 2 मार्काला क्वेश्चन आलेला आहे आपल्या एमएसटी सीईटीला. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक हा क्वेश्चन पाहायचा आहे. लिहून घ्या सगळ्यांनी. Then guys, next question, that is question number 11. काय दिलेलं आहे क्वेश्चन, the equation of circle with center at 2, -3 and the circumference is 10 pi units, then त्यांनी दिलाय सेंटर दिलाय आपल्याला या ठिकाणी. त्यांनी विचारले काय, the equation of circle with center 2, -3 and the circumference is 10 pi units is. अशा इक्वेशन ऑफ सर्कल सांगा की ज्याचा सेंटर हा 2, -3 असेल आणि सर्कम्फरन्स ही 10 पाय असेल. खूप सिंपल क्वेश्चन आहे गाइस. फक्त गिवन डेटा लिहून घ्या. गिवन डेटा काय गिवन आपल्याला, तो सेंटर दिलाय. सेंटर काय असतो आपला, सेंटर इक्वल टू h, k which is equal to 2, -3. अजून काय दिले त्यांनी, सर्कम्फरन्स दिलाय. आता मला सांगा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतो, त्यांनी दिलाय 10 पाय. पण ह्याचा फॉर्म्युला काय, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल दॅट इज
2 पाय आर विच इज इक्वल टू 10 पाय. हे काय आपल्याला सॉल्व्ह करून घ्या म्हणजे तुम्हाला रेडियसची व्हॅल्यू भेटेल. पाय पाय विल गेट कॅन्सल आउट. 2 1 जार 1 2 5 जार 10 म्हणजे रेडियस किती आली आपली. लक्ष द्या गाईज, रेडियस किती आली आहे तुमची. रेडियस आली 5 युनिट्स. ठीक आहे. आता काय राहिले, सेंटर भेटलंय. सेंटर तर दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये 2, -3. रेडियस माहिती आहे. व्हॉट इज द फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल. सेंटर रेडियस फॉर्म. यूज सेंटर radius form. Use center radius form. That is, I will write the formula here: x minus h bracket square plus y minus k bracket square equal to r square. आता ह्याच्यामध्ये फक्त इकडे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. x minus h काय आहे, येते h ची व्हॅल्यू 2 आहे. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस मायनस k म्हणजे +3 येणार आहे. +3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू रेडियस स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर. ठीक आहे. सिंप्लिफाय करा. x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस y स्क्वेअर प्लस 6y प्लस 9 मायनस 25 इक्वल टू 0. आता सिंप्लिफाय करून घ्या. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 4x प्लस 6y. आता 4 प्लस 9 13 मायनस 25 किती येईल, -12 येईल या ठिकाणी. -12 इक्वल टू 0. and guys, our required equation of circle is this. This is the equation of circle. समजलं काही सगळ्यांना. काय केलंय आपण, इक्वेशन ऑफ आपल्याला सर्कल विचारलं होतं. सेंटर दिलता 2, -3. सर्कम्फरन्स दिलेली दॅट इज 10 पाय. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला वापरून आपण रेडियस फाइंड केली आणि बाय युजिंग द सेंटर रेडियस फॉर्म आपण याचं इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड केलं. आणि हे असं तुमचं फायनल आन्सर. दॅट इज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 4x प्लस 6y मायनस 12 इक्वल टू 0. समजलं काही. हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला 2 मार्कला विचारलेला सीईटीला, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लिहून घ्या. ओके. Done guys, should we go forward? Yes. Next question, that is question number 12. काय आहे क्वेश्चन आपला. The equation of a circle whose center lies on the line x minus 4y equal to 1 and which passes through the points 3,7 and 5,5 is. बरोबर. खूप इझी क्वेश्चन आहे गाईज. त्यांनी काय दिलंय आपल्याला, विचारलंय इक्वेशन ऑफ सर्कल विचारलंय आणि सांगितलंय की त्या सर्कलचं सेंटर ह्या लाईन वरती लाय करतं आणि ते सर्कल आपलं 2 पॉइंट मधून पास करतंय 3,7 आणि 5,5. लिहून घ्या. गिवन जे दिलंय ना ऍज इट इज लिहून घ्या. काय दिलंय गिवन आपल्याला, सेंटर लाय ऑन द दिस लाईन. सो लेट अज्युम करा, लेट सेंटर सी इक्वल टू h, k lies on the line. काय त्या लाईनचं इक्वेशन, x minus 4y इक्वल टू 1. ठीक आहे. आता हे जर सेंटर ह्याच्यावरती लाय करत असेल तर आपण हे पॉईंट ह्याच्यावर सबस्टिट्यूट करून पाहूया काय येते. पहा बरं काय येणार आहे तो पॉईंट. आपण सपोज जर h ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर काय येणार आहे, h मायनस 4k 4y इक्वल टू 1. सॉरी, काय करायचं आपल्याला तिथे, हे जर आपण पॉईंट त्यावरती सबस्टिट्यूट केलं तर तुमचं सेंटर येणार आहे, डायरेक्टली सांगतो मी, सेंटर इक्वल टू, हे जर ह्याच्यावरती सबस्टिट्यूट केलं तर काय येणार आहे, 4k प्लस 1 कॉमा k. कळालं का कसं आलं. आपण ही जी व्हॅल्यू ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली, k ची व्हॅल्यू k आहे म्हणजे y ची व्हॅल्यू जर k सबस्टिट्यूट केली आणि h ची व्हॅल्यू जर x ची व्हॅल्यू जर h सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला हे पॉईंट भेटून जाईल. म्हणजे तुमचा हा असेल सेंटर 4k प्लस 1 कॉमा k. दॅट विल बी युअर सेंटर. आता मला सांगा, सेंटर माहिती आहे, मी ड्रॉ करतो इथे एक डायग्राम. हे सर्कल आहे आपलं, ठीक आहे, हे रिक्वायर्ड सर्कल आहे, हे सेंटर आहे. सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आपल्याला, ठीक आहे, किती तर 4k प्लस 1 कॉमा k. बरोबर आहे ना. हो. अजून त्यांनी काय विचारलंय, विच पासेस थ्रू द पॉइंट्स 3,7 आणि 5,5. म्हणजे ह्या सर्कलवरचे 2 पॉईंट आहेत. सपोज दिस इज द 5,5 आणि हे इथं एक पॉईंट असेल कुठंतरी, दॅट इज अ 3 कोणता आहे तो 3,7. हे दोन्ही पॉईंट सर्कलवरचे आहेत. आता मला सांगा, हे जे डिस्टन्स आहे सेंटरपासून या दोन्ही पॉईंटचं डिस्टन्स सेम असेल का डिफरंट असेल,
सेम असेल का, तर दोन्ही पण रेडियस आहेत ना गाईज, दोन्ही रेडियस आहेत म्हणजेच इक्वल असतील. सेंटर पासून ह्या पॉईंटचं डिस्टन्स आणि ह्या पॉईंटचं डिस्टन्स हे सेम असेल. इथं लिहून टाका कोऑर्डिनेट्स 4k + 1, k दॅट विल बी द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर. आता मी ह्याला मी ए अझ्युम करतो ह्या पॉईंटला आणि ह्याला मी बी अझ्युम करतो. तर नाव कॅन वी राईट BC = AC because both are radius of the circle. Radius of a circle. ओके, आता सबस्टिट्यूट करा. काय करायचं, सबस्टिट्यूट करा. BC कसं फाइंड कराल तुम्ही, हां 5 किंवा डिस्टन्स फॉर्म्युल्यानं तुम्ही फाइंड करू शकता. 4k + 1 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस k - 7 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4k + 1 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस k - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. काय केलं आहे आपण या ठिकाणी, डिस्टन्सचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. समजून घ्या गाईज, डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरला आहे आणि फक्त ह्या दोन्ही पॉईंटमधलं डिस्टन्स फॉर्म्युलानं आपण इक्वेट केलं आहे, कारण बोथ आर इक्वल, राईट. आता सिम्प्लिफाय करा. 4k इथे काय येऊन जाईल, 4k 1 - 3 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस k. आता याचा सिम्प्लिफाय करून टाका लगेच किंवा आपण नंतर करूया. k - 7 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, ठीक आहे, इक्वल टू काय येणार आहे, 4k - 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस k - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता जेव्हा तुम्ही हे सिम्प्लिफाय करताल ना, खूप इझी आहे गाईज, फक्त इथं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा. काय येणार आहे, 16k स्क्वेअर मायनस 4 2 = 8, 8 2 = 16k प्लस 4 प्लस k स्क्वेअर मायनस 14k प्लस 49 इक्वल टू 16k स्क्वेअर मायनस 32k प्लस 16 प्लस ह्याचा स्क्वेअर काढा, k स्क्वेअर मायनस 10k प्लस 25 गाईज. ठीक आहे. आता याला जर तुम्ही सिम्प्लिफाय करताल ना, तर फायनली तुमचं आन्सर काय येणार आहे, तुम्हाला k ची व्हॅल्यू भेटून जाईल. किती येणार आहे ते, तर ह्याला जर तुम्ही हे केलं तर 12k प्लस 12 इक्वल टू 0. तर हे तुम्ही सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर भेटणार आहे. तर इथं k ची व्हॅल्यू काय येणार आहे, -12/12 विच इज इक्वल टू -1. भेटली का तुम्हाला k ची व्हॅल्यू? येस. k ची व्हॅल्यू जर -1 असेल तर मला आता h ची व्हॅल्यू सांगा बरं. h ची व्हॅल्यू काय आहे आपली, 4k + 1. तर तिच्यात सबस्टिट्यूट करा. सो h इक्वल टू 4 × k म्हणजे k ची व्हॅल्यू किती, -1 + 1. किती येणार आहे ही व्हॅल्यू, -4 + 1. -4 + 1 इक्वल टू -3. ती झाली तुमची h ची व्हॅल्यू. ठीक आहे. h आणि k ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला सगळ्यांना. चला तर मग आता आपल्याला सेंटर भेटलंय. मी इरेज करतो गाईज हे. आय होप तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतलं असेल. तर मी ते इरेज करतो हे डबल. डायग्राम राहू द्या आपण. ठीक आहे. हे खालचं पण मी ठेवतो ॲज इट इज तात्पुरतं. सॉरी, हा पॉईंट काय होता गाईज मला सांगा बरं एकदा. आय थिंक 3,7 पॉईंट होता हा. 3,7 पॉईंट. ठीक आहे. आता आपल्याला सेंटर माहिती आहे. काय आला सेंटर आपला, h, k इज इक्वल टू h ची व्हॅल्यू आली -3 आणि k ची व्हॅल्यू आली -1. सेंटर माहिती आहे आता आपल्याला. ठीक आहे. आता मला सांगा रेडियस कशी फाइंड करायची याची. रेडियस सुद्धा आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने फाइंड करू शकतो. इथं फक्त लिहा ह्याची व्हॅल्यू किती आली, -3, -1. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा. सो रेडियस इक्वल टू सपोज आपण BCचं काढायला गेला तर काय येणार आहे मला सांगा बरं. येस सांगा लवकर. स्क्वेअर रूट ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला -3 - 5 -3 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. सॉल्व करा किती येते सांगा बरं मला. -5 आणि 6 -3 आणि -5 म्हणजे -8 बरोबर. 8चा स्क्वेअर 64 प्लस -1 आणि -5 -6 6चा स्क्वेअर 36. मला सांगा आता ह्याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर किती येणार आहे, 100. 100चा स्क्वेअर रूट किती आलं, 10. ही झाली गाईज तुमची रेडियसची व्हॅल्यू. ठीक आहे.
आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला रेडियस माहिती आहे, सेंटर माहिती आहे, इक्वेशन ऑफ सर्कल कसं फाइंड करणार? यूज सेंटर रेडियस फॉर्म. ठीक आहे, सेंटर रेडियस फॉर्म काय आहे तो? सेंटर युजिंग सेंटर रेडियस फॉर्म. ओके, सबस्टिट्यूट करा. आता दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना? ओके, इथे लिहून घ्या x मायनस एच. एच किती आहे? मायनस मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस के. मायनस के किती आहे? आपला के किती आहे? -1, तर मायनस विल बी +1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजेच 10 स्क्वेअर. ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 प्लस वाय स्क्वेअर प्लस 2y प्लस 1 इक्वल टू 100. सिम्प्लिफाय करा गाइस. ह्याला काय येणार आहे तुमचं इक्वेशन? स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल विल बी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 6x प्लस 2y 6x प्लस 2y. आता हे 100 लेफ्ट हँड साईडला घेतलं, 9 प्लस 1 10 10 मायनस 100 काय येणार आहे तिथे? 10 मायनस 100 म्हणजेच -90 येईल गाईज. -90 इक्वल टू 0. अँड गाईज दिस इज युअर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. समजलं गाईज सगळ्यांना काय केलं आपण? आपल्याला पहिल्यांदा सेंटर दिलता त्यांनी, म्हणजे सेंटर आपण फाइंड केला. कसा फाइंड केला? तर दिलेला सेंटर लाईज होता ह्या लाईनवरती, म्हणून आपण त्यांचं इक्वेट केलं. दोन्ही रेडियस हा सेम असतात. हे 2 पॉईंट दिलेत त्यांनी सर्कलवरचे. मग आपण प्रूव्ह केलं की AC इक्वल टू BC. त्याच्यावरून आपल्याला सेंटर भेटला. सेंटर भेटल्यानंतर आपण रेडियस फाइंड केली सेम डिस्टन्स फॉर्म्युल्यानं. रेडियस भेटली, मग यूज आपण काय केलं? सेंटर रेडियस फॉर्म. आणि सेंटर रेडियस फॉर्मवरून आपण इक्वेशन ऑफ सर्कल इझिली फाइंड केले. हे तुमचं फायनल आन्सर आलं. हे सुद्धा क्वेश्चन गाईज 2 मार्कासाठी MST सिटीला विचारलेला आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता कोणत्याही क्वेश्चनबद्दल. ओके, चला तर मग पुढचा क्वेश्चन पाहूया. डन गाईज. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 30. इफ द लाइन्स 3x minus 4y plus 4 equal to 0 and 6x minus 8y minus 7 equal to 0 are tangents to the circle, then the radius of the circle is. काय दिलेलं आहे या क्वेश्चनमध्ये? त्यांनी 2 लाईनचे इक्वेशन दिलेत आणि सांगितलं की ह्या दोन्ही लाईन्स हा आपल्या दिलेल्या सर्कलला टँजंट आहेत. तर रेडियस ऑफ द सर्कल काय आहे? येस, थोडा विचार करा गाईज, खूप सिंपल क्वेश्चन आहे. आपण पहिल्यांदा काय करू? दिलेले इक्वेशन ऑफ लाईन लिहून घेऊ. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आयडिया येईल काय कसं सॉल्व करायचं आहे ते. काय दिलं? गिवन इक्वेशन ऑफ लाईन दॅट इज 3x minus 4y plus 4 equal to 0. कॉल दिस इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन काय दिले? 6x minus 8y minus 7 equal to 0. कॉल दिस इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता मला एक सांगा, आपण इथे एक ॲडजस्टमेंट करू शकतो का? आपण जसं इक्वेशन नंबर 2 ला डिवाइड बाय 2 थ्रू आउट द इक्वेशन केलं तर काय येईल ते? 3x minus 4y minus 7/2 equal to 0. आता हे इक्वेशन नंबर 2 आणि हे 2 डॅश म्हणजे सेमच आहे. हे 2 आणि 2 डॅश म्हणजे हे दोन्ही इक्वेशन सेम आहेत. फक्त काय केलंय आपण या ठिकाणी? आपण इक्वेशन नंबर 2 ला डिवाइड बाय 2 केलंय थ्रू आउट. आता का केलं ह्याचं मी तुम्हाला आन्सर नंतर सांगेल. आता मला एक सांगा, व्हॉट इज द स्लोप ऑफ इक्वेशन दिस फर्स्ट लाईन? स्लोप ऑफ लाईन M1 लाईन L1 इज M1 इक्वल टू काय? त्याचा फॉर्म्युला -a/b. -a म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ x. किती येतो? 3 अपॉन b. b किती आहे? b म्हणजे काय असतो? कोएफिशियंट ऑफ y. दॅट इज -4. मायनस विल गेट कॅन्सल आउट. 3/4. दॅट विल बी द स्लोप ऑफ लाईन M1. आता मला सांगा, स्लोप ऑफ लाईन L2 म्हणजे हे सेकंड लाईनचं इक्वेशन L2 इज सपोज इट इज M2. मला सांगा आता काय? सिमिलरली -a म्हणजे कोएफिशियंट ऑफ x. किती येतो? -a म्हणजे 3 डिवायडेड बाय b मीन्स कोएफिशियंट ऑफ y दॅट इज -4. इथं सुद्धा तुमचा स्लोप काय येणार आहे? 3/4. आता मला सांगा, ह्या दोन्हीवरून स्लोप ऑफ लाईन L1 आणि L2 ह्या दोघांचा स्लोप कसा आहे गाईज? सेम आहे. M1 इक्वल टू M2 इक्वल टू 3/4. बरोबर आहे का? आता मला सांगा, 2 लाईनचा जर स्लोप सेम असेल तर त्या 2 लाईन एकमेकांना कशा असतात? येस गाईज, आपण हे शिकलेलो आहे ऑलरेडी. 2 लाईनचा जर स्लोप सेम असेल तर त्या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल असतात. बरोबर ना? तेव्हाच त्यांचा स्लोप हा सेम असतो. आता मला सांगा, जर 2 स्लोप
चं मल्टिप्लिकेशन हे -1 असेल तेव्हा त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. बरोबर ना? आठवली ना स्ट्रेट लाईन मधली कन्सेप्ट? येस. आता मी काय करणार आहे, ह्याच्यावरून डायग्राम ड्रॉ करणार आहे. आपल्याला कळालंय की लाईन कशात, ह्या दोन्ही इक्वेशन ऑफ लाईन ह्या पॅरलल टू द सर्कल आहेत. म्हणून आता मी सर्कल ड्रॉ करतो एक. सपोज दिस इज द सर्कल इक्वेशन आणि ही अशी एक मी लाईन ड्रॉ केली. आता दोन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहे. दिस इज द लाईन L1, हे सेंटर असेल आणि इकडं ही सेकंड लाईन वरती L2. दिस इज द लाईन L2. ह्याचं इक्वेशन हे, ह्याचं मी ते इक्वेशन पण लिहू शकतो. 2 डॅश दॅट इज 3x - 4y - 7/2 = 0. आणि ह्याचं इक्वेशन काय आहे? 3x - 4y + 4 = 0. बरोबर ना? ह्या दोन्ही लाईन काय आहेत? पॅरलल आहेत. आता मला सांगा ह्या दोन्ही लाईन मधला डिस्टन्स काय असेल हो? हे काय आहे? हा डायमीटर आहे का? दोन्ही लाईन ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत डिस्टन्स काय आहे गाईज? दिस इज द डायमीटर गाईज. हा आपला डायमीटर ऑफ द सर्कल आहे. बरोबर आहे का? आणि डायमीटर ऑफ द सर्कल हाच त्या दोन्ही लाईन मधलं डिस्टन्स आहे. आता आपण इझिली डायमीटर फाइंड करू शकतो. बरोबर ना? त्याचा एक फॉर्म्युला आहे गाईज, मी लिहितो इथे. ही सगळ्यांनी लिहून घेतलं का? चला तर मग मी इरेज करतोय. येस. आता येस, चला सांगा आता काय त्याचं डायमीटरचं डिस्टन्स कसं असेल? डायमीटर D = मॉड्युलस ऑफ C1 - C2 होल डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A² + B². दिस इज द डिस्टन्स बिटवीन और डायमीटर ऑफ two parallel lines. Distance between the two parallel lines which are tangent to the circle. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता C1 आणि C2 काय आहे इथे गाईज? C1 हा आपला हे या ठिकाणी आपलं C1 आहे 4 आणि या ठिकाणी C2 आहे आपला काय आहे? हा कॉन्स्टंट -7/2. आणि A आणि B ची व्हॅल्यू काय आहे आपली या ठिकाणी? इथं आपली A ची व्हॅल्यू आहे, कोएफिशियंट ऑफ x दॅट इज 3 आणि B ची व्हॅल्यू आहे कोएफिशियंट ऑफ y दॅट इज -4. आता ह्या व्हॅल्यूच्या मध्ये सबस्टिट्यूट करा म्हणजे तुम्हाला डायमीटरची व्हॅल्यू भेटून जाईल. मॉड्युलस ऑफ C1 किती आहे? 4 - -7/2 होल डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A² किती आहे? 3² + -4 ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा गाईज, खूप सिम्पल आहे. इथं जर समोर सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे तुमचं आन्सर? डायमीटर D = मॉड्युलस ऑफ 4 - +4 + 7/2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 9 + 16. बरोबर का? अजून मॉड्युलस ऑफ, आता यांचं ॲडिशन किती येते? 4 2 = 8, 2 4 = 8 + 7 15/2 डिवायडेड बाय 9 + 16 इन द स्क्वेअर रूट. इट विल बी स्क्वेअर रूट ऑफ 25. बरोबर ना? मी कोणतीही स्टेप स्किप करत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन पहा. मॉड्युलस ऑफ 15/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 25चा स्क्वेअर रूट काय येते गाईज? 5. मॉड्युलस 5 1 5 5 3 = 15. तर तुमचा आन्सर काय आले गाईज? 3/2. पण 3/2 कशाचा आन्सर आहे हे गाईज? 3/2 विल बी द डायमीटर ऑफ द सर्कल. पण त्यांनी विचारले काय आपल्याला क्वेश्चनमध्ये? त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला रेडियस ऑफ द सर्कल, राईट? सो व्हॉट इज द रेडियस? रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ द डायमीटर दॅट इज D/2. आणि डायमीटर आत्ताच काढलाय आपण किती? 3/2/2. सो गाईज युअर आन्सर विल बी 3/4 स्क्वेअर युनिट्स. दॅट विल बी द रिक्वायर्ड रेडियस ऑफ द गिवन सर्कल. समजलं गाईज सगळ्यांना? असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला टेस्टमध्ये और MST CT मध्ये विचारले जातील. सगळ्यांना समजलं? काही डाऊट आहे का? मी पुन्हा एकदा हा क्वेश्चन एक्सप्लेन करतो. काय दिलेलं आहे? इफ द लाईन्स, दोन इक्वेशन ऑफ लाईन दिलेत आणि सांगितलं की बोथ आर टँजंट टू द सर्कल, देन द रेडियस ऑफ द सर्कल विचारली. आता दोन्ही जर इक्वेशन हे टँजंट असतील तर आपण त्यांचे स्लोप फाइंड केले. स्लोपवरून कळालं की दोन्ही लाईन हे एकमेकांना पॅरलल आहेत. आपण त्यावर डायग्राम ड्रॉ केली आणि कळालं की ह्या दोन्ही मधलं जे डिस्टन्स आहे तोच आपला डायमीटर ऑफ द सर्कल आहे. म्हणून आपण डायमीटरचा फॉर्म्युला यूज केला. ओके. आणि डायमीटर फाइंड केल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की रेडियस ही किती असते? हाफ ऑफ द डायमीटर. समजलं गाईज? यस गाईज. कुणालाही काही क्वेश्चन असेल सर्कलच्या रिलेटेड, तुम्ही तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते टाईप करू शकता. तुमची एनी डाऊट किंवा एनी क्युरी मी ते पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल.
ओके, चला तर मग नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया एका नवीन चॅप्टर सोबत. आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये सुद्धा असेच पूर्ण कन्सेप्ट्स आणि पूर्ण MST CETचे प्रॉब्लेम कव्हर करणार आहोत. तरी सगळ्यांनी माझ्याशी कनेक्ट राहा, सगळ्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांना जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर. ओके, सो थँक्यू सो मच गाईज, सी यू इन द नेक्स्ट क्लास.